माझा व्हायरल झालेला व्हिडिओ वेणी माधव वात यावर सगळ्यात जास्त विचारला गेलेला प्रश्न म्हणजे ही वात कशी लावायची, आम्हाला एकदा लावून दाखवा. तर यासाठी आपण अशा प्रकारची मोठी पंती किंवा दिवा घेऊ शकतो. माझ्याकडे पंती होती म्हणून मी ती घेतली आणि यामध्ये वात व्यवस्थित सामावली गेली. किंवा आपण असे हे आरतीचे ताट घेऊ शकतो आणि मग ताटाच्या मध्ये आपण वात ठेवून जेव्हा आपण आरती करतो किंवा पूजा करतो तेव्हा त्याचा वापर करू शकतो. तर व्यवस्थित तुपाने किंवा तेलाने भिजवून घ्यायची. शक्यतो तुपामध्येच ही वात लावतात आणि आपल्याला जर खूप वेळ तेवत ठेवायची असेल तर पूर्ण दिवा भरून किंवा पंती भरून तुम्ही तूप घेऊ शकता. किती सुंदर आणि मनमोहक दिसते ना ही वात. खरंच बघतच राहावेसे वाटते त्या वातीकडे आणि खूप प्रसन्न वाटतंय, मन शांत होते. आणि आता इथून पुढचा व्हिडिओ अजिबात मिस करू नका, कारण ही वात प्रज्वलित केल्यापासून ती वात पूर्णपणे शांत होईपर्यंत आय कॅचिंग मुमेंट्स मी कॅप्चर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि युअर टाइम स्टार्ट्स नाव. आणि हो, अजून एक जास्त विचारला गेलेला प्रश्न म्हणजे ही वात कधी लावायची. तर ही वात आपण पौर्णिमेला, एकादशीला, प्रत्येक गुरुवारी किंवा शुक्रवारी आणि जेव्हा आपण भगवान विष्णूंची पूजा करू तेव्हा आपण लावू शकतो. काय मग, कसं वाटलं बघायला? छान वाटलं ना? लेकिन पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, देखो देखो. किती भारी वाटतंय ना हे, किती सुंदर दिसतंय. म्हणजे ज्योत जेव्हा हवेमध्ये एकरूप होत आहे तेव्हा जे विविध आकार घेते ते प्रत्येक वेळेस वेगळा. म्हणजे ते बघायला मी स्वतः व्हिडिओ एडिटिंग करताना मला इतकं छान वाटत होतं हे बघताना आणि करताना. सिरियसली मेस्मरायझिंग व्ह्यू होता. थँक्यू, तुम्ही माझ्या वेणी माधव वातीच्या व्हिडिओवरती भयंकर प्रेम दिलेलं आहे आणि खूप खूप छान छान कमेंट सुद्धा केलेल्या आहेत. त्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद, खूप खूप आभार. या व्हिडिओच्या निमित्ताने एक छोटीशी गोष्ट. लख उजेड देऊ शकलो नाही ना आपण, तरी बनूया का आपण वातीची ज्योत. थोडा वेळ का होईना उजेड दिला, तेवत राहिली, प्रकाश दिला, पण दिला. तसंच खूप मोठी मदत नाही करू शकलो तरी छोटीशी मदत, मदतीचा हात, गरजूंना आपण दान करणं हे या महिन्यामध्ये अतिशय पुण्य समजलं जातं. तर दान धर्माला अधिक मासामध्ये खूप महत्त्व आहे. ते आपण करण्याचा प्रयत्न करूया.